आणि आता तो तिढा मला असं वाटतं सुटलेला आहे. लवकरात लवकर महायुतीच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला सुटेल. नाशिक लोकसभा मतदारसंघात इच्छुक असलेले राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनी आता पत्रकार परिषद घेऊन माघारी घेतलेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहे हेमंत अप्पा गोडसे. अप्पा, भुजबळ साहेबांनी माघार घेतलेली आहे, आपला आता मार्ग मोकळा झाला. मला असं वाटतं का गेले अनेक दिवसापासून हा तिढा कायम होता. नाशिक, रत्नागिरी, ठाणे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पालघर, मुंबई या सगळ्याच जागांवरती तिढा कायम होता. या ठिकाणी भुजबळ साहेबांनी सांगितलं की त्यांना केंद्राकडून आग्रह होता की नाशिकची जागा त्यांनी लढावी, परंतु आता वेळ कमी असल्या कारणानं मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. कारण 1 महिन्यामध्ये संपूर्ण 6 विधानसभेमध्ये फिरणं निश्चित एक तारेवरची कसरत आहे आणि जितका उशीर त्या ठिकाणी लागेल तर त्यामध्ये अडचण येऊ शकते आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य निर्णय घेतला. मग आपण एवढे दिवस जे चर्चा करण्यात आली होती का सर्वे तुमच्या विरोधात गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला उमेदवारी देण्यात येणार नाही, आता काय झालंय खात्रीतून? मला असं वाटतं का या संदर्भामध्ये असा कुठलाही सर्वे विरोधामध्ये वगैरे आहे अशी कुठलाही विषय नव्हता. मुद्दा त्यांनी सांगितला का त्या भुजबळ साहेबांना लढवण्याच्या संदर्भामध्येच हा तिढा होता, की इतर कुठल्याही मुद्द्यावरती काही तिढा नव्हता. आणि आता तो तिढा मला असं वाटतं सुटलेला आहे. लवकरात लवकर महायुतीच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला सुटेल आणि लवकरात लवकर या ठिकाणी उमेदवार जाईल. मी काल काळाराम मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर अयोध्यात गेले, आज त्र्यंबकेश्वरला गेला. काय वाटतंय, देव पावलं? मला असं वाटतं का निश्चित देवाच्या दर्शनाने आज 12 लिंगापैकी ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वरला एक आपलं ज्योतिर्लिंग आहे, आपलं एक धार्मिक स्थळ आहे जिथे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकची भूमी आहे. त्यानंतर अयोध्येला प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे, म्हणून नाशिक आणि अयोध्येचं एक घट्ट नातं आहे आणि म्हणून मला असं वाटतं का त्यांचे निश्चितच प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आणि प्रभू शंकरांचे देखील आशीर्वाद. पण छगन भुजबळ यांची देखील तयारी होती, मात्र अचानक वेळी त्यांनी माघार घेतली, काय कारण आहे? मी सांगितलं नका का वेळ कमी असल्या कारणानं खूप महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की 1 महिना हा लोकसभेच्या दृष्टीने निश्चित खूप कसरत घ्यावी लागते आणि म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला. तुमच्या नावाची घोषणा कधी होणार? मला असं वाटतं का लवकरात लवकर आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री उमेदवारी संदर्भामध्ये आज किंवा उद्या निश्चित या ठिकाणी निर्णय घेतील. आपण साम टीव्हीला बोलल्याबद्दल धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. तब्रेज शेख, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.